राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा जी आहे तर ती नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीपासून सुरुवात झालेली आहेत आणि उद्याला निफाड आणि येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत आणि त्याची पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी मुंबई अध्यक्ष आणि माजी खासदार समीर भाऊ भुजबळ जे आहे तर ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला सांगा समीर भाऊ, उद्याचा कसा दौरा असणार आहे आणि काय काय कार्यक्रम असणार आहेत? जनसन्मान यात्रा जी आजपासून सुरू झालेली आहे. दादा भुजबळ साहेब, तटकरे साहेब, धनंजय मुंडे हे सगळे जे मंत्रीगण आणि पक्षाचे जे नेतेगण आहेत ते आज आता ओझरवरून जे आहेत दिंडोरीला गेलेले आहेत. दिंडोरीवरून नंतर नाशिकला काळाराम मंदिर करून देवळालीला जाणार आहेत आणि उद्या जे आहे निफाडला एक कार्यक्रम करून मग येवला लासलगाव मतदारसंघात येणार आहे. लासलगावच्या या बाजारपेठेमध्ये जे आहे महिला भगिनींच्या संदर्भामध्ये एक मेळावा आयोजित केलेला आहे. त्याच्यानंतर तिथून पुढे जे आहे मग येवल्याला जे आहे येवला हे पैठणीचं माहेरघर असल्याकारणाने जे पैठणीचे जे विणकर आहेत ह्या बांधवांशी जे आहे दादा चर्चा करणार आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. अशा पद्धतीचा हा दादांचा हा दौरा हा विविध घटकांना जे आहे त्यांच्याबरोबर संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांचे प्रश्न कसे सोडवलेले आहेत त्या संदर्भातली आमची भूमिका आहे, पक्षाची काय आहे, शासनाची काय आहे ते जे आहे ह्या यात्रेच्या निमित्ताने सांगणार आहेत. एकंदरीत 3 दिवसाच्या ह्या दौऱ्यामध्ये उद्याला अजित पवार, भुजबळ साहेब असतील किंवा अन्य जे मंत्रीगण असतील ते या ठिकाणी येणार आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.